सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातून गोवा बांबुळी इथे उपचारासाठी पेशंट न्यायचे असल्यास किमान 2 पेशंट हवेत असा अजब नियम लागू करण्यात आल्याने आमदार वैभव नाईक आक्रमक झालेत। दुसरा पेशंट मिळेपर्यंत पहिल्या पेशंटला आवश्यक उपचारापासून वंचित राहावं लागतं, ही बाब गंभीर असल्याचं सांगत आमदार वैभव नाईक यांनी ओरोस इथे 108 रुग्णवाहिकेचे कोऑर्डिनेटर तसेच सिंधुदुर्गचे जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांना धारेवर धरले। तुमचा मनमानी कारभार इथे चालणार नाही, तुम्हाला होत नसेल तर आम्ही पेशंटसाठी रुग्णवाहिका देतो, असं नाईक यांनी यावेळी ठणकावून सांगितलंय। एक पेशंट असला तर एका पेशंटला एक गाडी दिली पाहिजे उद्यापासून। एक पेशंट सिरियस चालणार नाही म्हणून नाही तर गाड्या बंद करते, आम्ही 12 गाड्या ठेवतो। एका पेशंटला गाडी सिरियस असला तर तुला करणार की डॉक्टरला करणार आहे? आपण फक्त बाकीच्या कंडिशन अरे पेशंट चांगला तुला करणार की डॉक्टरना करणार आहे? डॉक्टरांनी सांगितलं ना तर थांबवून द्यायला पाहिजे ना। डॉक्टर मरायला पेशंट तुला करणार आहे? तुझं पोस्ट शिक्षण काय? MBA झालं मग तू डॉक्टर बसणार आहे, पेशंट मग तुला कसं करणार आहे? 2 पेशंट हे म्हणतं उद्यापासून होता का म्हणे तुझी 12 गाड्या घेऊन जा, आम्ही 24 गाड्या दुसऱ्याला होतो का? तू उद्यापासून पेशंट डॉक्टरने रेफर दिला ना ताबडतोब त्याला 108 दिली पाहिजे तांबो याला, असं परत असतं का माहिती? त्याशिवाय पण नागेश्वर आम्ही पण एकदा फोन केलेला, तो पेशंट येईपर्यंत थांबला, असं काही नियम आहे? असं काही नियम आहे? हे कोण विनायक पाटील काय? स्वतः नियम ठरवतोस काय? विनायक पाटील तू स्वतः नियम ठरवतोस? मग तुला कसं कळलं पेशंट 2 आहेत म्हणून दोघातलं एक गाडी करायचं म्हणून? नाही त्यांना जर आपण त्यांनाच विचारलं कन्फर्म करतो। तुला कोल्हापूरला पडला? मी फोन केला त्यावेळी काय सांगितलं मला तर सूचना नाही म्हणून सांगितलं। सूचना कोणाची पाहिजे त्याला? आम्ही सांगून डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही ठरवा ना। हो तुम्ही सांगता साहेब हेच सुरू आहे, हे 6 महिन्यापासून सुरू आहे। आता तुम्ही सांगता म्हणजे तुम्ही इतके झोपलेला की काय? हो सांगा कसं आहे? परवा दिवशी पेशंट होता साहेब, परवा होतो की नाही सांग जरा मग